सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजचं निरूपणाचं शीर्षक आहे देवाचे दर्शन. प्रथम जे कृष्णमूर्तींचं पुण्यस्मरण करूया आणि देवाचं दर्शन या निरूपणाकडे आपण वाटचाल करूया. संस्कृत सुभाषित आहे, युक्त्या प्रबोध्यते मूढा प्राज्ञस्तत्वेन बोध्यते. युक्त्या प्रबोध्यते मूढा प्राज्ञस्तत्वेन बोध्यते. म्हणजे मूढासी युक्तीद्वारे बोध, तर शहाण्यासी तत्वाधारे बोध आत्मज्ञान प्राप्ती होत असे. म्हणजे तुलनेने अज्ञानी माणसाला युक्ती प्रयुक्तीने आत्मबोध करून देता येतो आणि जो मुळात बऱ्यापैकी शहाणा आहे त्याला तत्वाचा उलगडा करून आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. आता पुढे जाऊया. ज्याची समज प्रगल्भ नाही, शब्दज्ञान पुरेसे योग्य नाही व जो तीव्र संवेगी बुद्धिमत्तेचा नाही, त्याचेसाठी युक्ती प्रयुक्ती योजून आत्मज्ञान बोध देणे उचित असते. ज्याची समज प्रगल्भ नाही, शब्दज्ञान पुरेसे योग्य नाही व जो तीव्र संवेगी बुद्धिमत्तेचा मालक नाही, त्याचेसाठी युक्ती प्रयुक्ती योजून आत्मज्ञान बोध देणे उचित असते. तर शहाण्या किंवा प्रज्ञावानासाठी तत्वाचे विशदीकरण करून आत्मज्ञान बोध देणे शक्य होते. येथे सांगायचा मुद्दा हा आहे की ज्याला स्वभावता मी कोण व माझे स्वरूप काय असा प्रश्न पडतो, ज्याला स्वभावता मी कोण व माझे स्वरूप काय असा प्रश्न पडतो, त्याला किंवा त्याचेसाठी आपली सत असत किंवा वास्तव यथार्थ असणे व अवास्तव अयोग्य असणे या दोन्ही बाजू अशा ना तशा स्वचिंतनाद्वारे काही प्रमाणात पुढे आलेल्या असतात. ज्याला जन्मजातच मी कोण याचा शोध घ्यावासा वाटतो, त्याला सत काय असत काय, वास्तव किंवा यथार्थ काय आणि अवास्तव किंवा अयोग्य काय या दोन्ही बाजूंचा कमी जास्त पडताळा त्याच्या नेहमीच्या चिंतनात आलेला असतोच. तर असा पडताळा ज्याला स्वचिंतनातून थोडाफार येतो अशा माणसाला शहाणा माणूस म्हणतात. येथे त्याची सदसत म्हणजे सत आणि असत या विवेकाची बुद्धी थोडीफार जागी असते. येथे त्याची सदसत विवेक बुद्धी जागी असते आणि या सदसत विवेक बुद्धीच्या द्वारे आपण आपणाला गोंधळातून बाहेर काढावे इतकीच त्याची गरज असते. एक तऱ्हेचा आत्मज्ञानाचा पूर्वाभ्यास त्यानेच त्याच्या स्वतःला तपासण्याच्या स्वशोध हेतूद्वारे थोड्याफार प्रमाणात केलेला असतो. हा झाला प्रज्ञावान किंवा शहाणा माणूस. अशा माणसाला सर्व जीवातील सर्व समावेशक तत्व कोणते ते तपासण्यासाठी प्रवृत्त केले की उर्वरित सारे रहस्य आपोआप सुटते. गुरु हेच काम नेमके करत असतो. गुरु म्हणतो, अरे बाबा, शांत निवांत अविचल मनाने निशब्द व विचाररहित केवळ आपल्या श्वासावर लक्ष देऊन दीर्घ प्रदीर्घ काळ राहा आणि तुला काय जाणवते ते मला नंतर नीट सांग. गुरु अशा शहाण्या माणसाला म्हणतो, अरे बाबा, शांत निवांत अविचल मनाने निशब्द व विचाररहित होऊन केवळ आपल्या श्वासावर लक्ष देऊन दीर्घ प्रदीर्घ काळ राहा आणि तुला काय जाणवते ते मला नंतर नीट सांग. काही वेळाने हा असा शांत निवांत बसलेला त्याची जाणीव पूर्णत्वास गेल्यावर उद्गारतो आणि बोलतो, अहो गुरुवर्य, विशेष असे काहीच जाणवले नाही, मात्र शांत निवांत अविचल भावे निर्विचार निशब्द निर्भाव बनून केवळ प्राणांवर अवधान किंवा लक्ष केंद्रित झाल्यामुळे मला आता परिपूर्ण शांती व तिचा आनंद जाणवत असून मी अत्यंत उत्साहित व ज्ञान घेण्यासाठी अत्यातुर असल्याचेही जाणवत आहे. माझी जाणीव एकाच वेळी परमशांतीची व उत्साहाने परिपूर्ण आणि ज्ञानासाठी उत्सुक असल्याचे मी माझ्या अंतरंगात पाहत आहे. अन्य काहीच येथे नाही. गुरु म्हणतो, शाबास शिष्या, शाबास. हे जे तुला अन्य काहीच नसल्याचे जाणवते आणि केवळ परमशांत ज्ञानासाठी उत्सुक असल्याचे जाणवते, हेच तुझे अनन्यत्व म्हणजे माझे तुझेपणी वेगळे नसणे. असा जो वेगळा विभक्त खंडित नसतो तोच तर अखंड द दॅट
किंवा आत्मा परमात्मा असतो. आता पुढे हा आत्मा नेहमी अखंड अनन्य, अनन्य म्हणजे अन्य काहीच नाही, केवळ आत्माच आहे. जिथे आत्मा आहे तिथे अन्य काहीच नाही. इथे केवळ अनन्यत्वाने, इथे केवळ एकमेव द्वितीयम नास्ती, असा एकमेवा द्वितीय आत्माच आहे. म्हणून आता हा जो नेहमी अखंड अनन्य व ज्ञानासाठी उत्सुक असतो, म्हणूनच तो हा जो तू आता आहेस ज्ञानासाठी उत्सुक अखंड व अनन्य, तू ज्ञानघन आहेस. म्हणजे जेव्हा तुला, परत ऐका, गुरु म्हणतो शाबास शिष्या शाबास, हे जे तुला अन्य काहीच नसल्याचे जाणवते आणि केवळ परमशांत आणि ज्ञानासाठी आपण उत्सुक असल्याचे जाणवते, हेच तुझे अनन्यत्व म्हणजे माझे तुझेपणी वेगळे नसणे. असा जो वेगळा विभक्त खंडित नसतो तोच तर अखंड, ज्याला इंग्रजीत द दॅट किंवा नेहमीच्या संस्कृत मराठीमध्ये आत्मा परमात्मा असे म्हणतात. आता पुढे हा आत्मा नेहमी अखंड अनन्य व ज्ञानासाठी उत्सुक असतो, म्हणूनच तो ज्ञानघन असतो. आत्मा अखंड असतो आणि तो ज्ञानासाठी उत्सुक असलेला म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण असा ज्ञानघन असतो. सर्व जीव वा प्राणी मात्रांमध्ये तो सातत्याने प्राण म्हणून स्पंदित किंवा चैतन्य पूर्णतेने वर्तमानात वाहता म्हणजे चलित असतो. म्हणून ज्ञानासाठी उत्सुक आणि ज्ञानाने परिपूर्ण म्हणून हा अनन्य आत्मा ज्ञानघन आहे आणि तो सतत ज्ञानामध्येच किंवा ज्ञानपूर्णच असतो. म्हणून त्याची ही ज्ञानघनता हीच सद्घनता, म्हणजे सतत ज्ञानामध्ये असणे आणि सतत ज्ञानामध्ये सातत्याने राहणे. म्हणून आत्मा ज्ञानघन असतो आणि सद्घन असतो. आता आत्मा ज्ञान चित सद्घन आहे लक्षात येतात. आता बघा, जो आत्मा ज्ञानाने घन आहे तो आत्मा असणेपणी कायम स्वरूपात आहे. असा जो असणेपणी कायम स्वरूपात सर्व प्राणी मात्रांच्या आत आणि बाहेर असतो, असा जो सतत असतो तो सद्घन म्हणजे सातत्याने परिपूर्ण भरलेला. आता ज्या अर्थी तो चैतन्य आहे त्या अर्थी सतत असणारा हा जो सद्घन आहे हा चैतन्य रूप आत्मा आहे. तो चैतन्याने परिपूर्ण म्हणून तो चिद्घन आहे. म्हणून आत्मा सद्घन म्हणजे सतत असणारा, सत्यत्वाने असणारा, चिद्घन म्हणजे सतत चैतन्य पूर्णतेने वनात असणारा. आणि जो सतत असतो, जो सतत चैतन्य पूर्णपणे वनात असतो, तो सतत असणे आणि वनात असणे यामुळे त्याला आपल्या असणेपणात ज्ञानाची जाणीव होते, चैतन्याची जाणीव होते आणि आपण ज्ञान चैतन्य पूर्ण आहोत हीच जाणीव त्याला आनंदाची जाणीव करून देते. म्हणजे हे बाळा, तेव्हा तुला कळले की तू केवळ आहेस, तेव्हा तुझ्या केवळ असण्यामध्येच सातत्याने केवळ असणे म्हणजे सद्घन, चैतन्य पूर्ण असणे म्हणजे चैतन्य घन आणि सतत आहे आणि सतत चैतन्य पूर्ण आहे ही जाणीव तुम्हाला आनंद देते. म्हणून मी आहे ही जाणीव फक्त मी आहे या खेरीज अन्य काही जेव्हा जाणवत नाही तेव्हा मी आहे या सतत आहेपणामध्येच सद्घनता आहे. आणि हे जाणवतं त्या अर्थी ती चैतन्याची जाणीव आहे. म्हणून ही जाणीव चिद्घन आहे आणि मी सतत आहे, मी चैतन्य पूर्ण आहे या जाणीवीमध्येच आपल्याला आनंद मिळतो. म्हणून खऱ्या अर्थाने मी आहे, मी अनन्य आहे, म्हणजे मी आणि मीच केवळ आहे या जाणीवेतून सद्घन, चिद्घन आणि आनंदघन अशी असणेपणाची जी जाणीव निर्माण होते, त्या सद्घन, चिद्घन, आनंदघन केवळ असणेपणाच्या जाणीवेला आत्मा म्हणतात. केवळ असणे याचा अर्थ मी तूपणात नाही, भेदाभेदात नाही, दृश्य दृश्य नाही, फक्त आहे. श्वासाबरोबर आपल्याला फक्त जी असण्याची जाणीव निर्माण होते ती श्वासाबरोबर शुद्ध असण्याची जाणीव म्हणजे सद्घनता. तो श्वास चलित आहे म्हणून सद्घन जो असतो तो चिद्घन असतो आणि जो सद्घन चिद्घन असतो तो कायमस्वरूपी असतो म्हणून त्याच्यामध्ये आनंदही असतो. बघा, मी आहे ही जाणीव कधी नष्ट होत नाही. जेव्हा जेव्हा माणूस जागा असतो, स्वप्नात असतो, तेव्हा तेव्हा त्याची मी असणे ही जाणीव असतेच. आणि गाढ झोपेत जरी जाणीव म्हणून त्याला ती जाणवत नसली तरी ज्या अर्थी तो झोपेतून जागा झाल्यानंतर त्याला आनंदाने
टवटवीतपणा येतो, त्याला प्रफुल्लता येते, त्याला उत्साह येतो. त्यार्थी गाढ झोपेमध्ये सुद्धा मी आहे ही जाणीव तो व्यक्त करू शकला नाही, तरी गाढ झोपेतून बाहेर आल्यानंतर ज्या अर्थी त्याला आनंदाची जाणीव होते, त्या अर्थी जर नंतर आनंदाची जाणीव झाली आणि झोपेपूर्वी असलेपणाची जाणीव होती, तर गाढ झोपेमध्ये सुद्धा ती जाणीव सुषुप्त अवस्थेत होती. याचा अर्थ ती जाणीव नव्हती असं नाही, ती जाणीव थोड्याफार प्रमाणात दबलेली, लपलेली, सुषुप्त म्हणजे थोडी शांत झालेली होती. म्हणून मी आहे ही जाणीव जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये अशी ना तशी असतेच. म्हणजे माझ्या असणेपणाची जाणीव जागेपणी, स्वप्नात आणि गाढ झोपेत अशी ना तशी असते. म्हणून असणेपण हे सद्घन आहे, ती जाणीव आहे, त्यार्थी ते चैतन्य आहे. म्हणून असणेपण सद्घन आहे आणि चिद्घन आहे. आणि मी आहे ही जाणीव कधीच खऱ्या अर्थाने नष्ट होत नाही. जेव्हा आपण म्हणतो मी आहे असे मला जाणवत नाही, तेव्हा मी आहे असे मला जाणवत नाही म्हणजे मी नाही असे मला जाणवते असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा असणेपण असो किंवा नसणेपण असो, असणेपणाची तिला आपण जाणीव म्हणतो आणि नसणेपणाची तिला आपण नेणीव म्हणतो. पण जाणीव आणि नेणीव या सरते शेवटी ही मूळ जाणीवच आहे. असणेपणाच्या जाणीवेला जाणीव म्हणतात. शून्य आहे वाटतं तेव्हा एखादा माणूस म्हणतो मला माझं असणे पण जाणवत नाही. तो असणे पण जाणवत नाही म्हणताना सुद्धा असणे पण जाणवत नाही जाणीव असतेच. म्हणून जाणीव असो किंवा नेणीव असो, असणे पण हे नेहमीच असं ना तसं जाणवत असतं. म्हणून ते सद्घन आहे, ते जाणवतं, त्या ते चिद्घन आहे. आणि असणे पण सतत जाणवतं. म्हणून सद्घन चिद्घन असं आपलं असणे पण आपणाला नेहमी आनंद देणार असतो. तर मी आहे ही जाणीव जी सद्घन चिद्घन आनंद आहे, ती जाणीव दिसायला सच्चित आनंद असे जरी धर्म गुण दिसले तरी मूळ आत्म्याला गुण नसतो. म्हणून आत्मा सच्चित आनंद गुणधर्मी आहे, खोटा आहे. सच्चित आनंद हे केवळ एकाच शुद्ध असणेपणाचे ज्ञान आहे. म्हणून सच्चित आणि आनंद हे मुळात एकच आहे, ही त्रिपुटी नाही. आणि हे जे एकच असणे आहे त्याला सच्चित आनंद असे 3 प्रकार निर्माण झाले की त्याला आपण तिहेरी ज्ञान म्हणतो. पण सच्चित आनंद हे तिहेरी ज्ञान नसून ते खऱ्या अर्थाने तुर्या म्हणजे तू असा ना तसा आहेसच, तू असा ना तसा चैतन्य आहेसच. आणि असं ना तसं असणं, चैतन्य असणं, त्यामुळे तुला आनंद होतच होतो. म्हणून शुद्ध असणेपणातच सच्चित आनंद हे 3 प्रकार झाले. तरी शुद्ध असणेपण हे सच्चित आनंद ह्या 3 प्रकारच्या पलीकडे केवळ तुर्या अवस्थेत आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा माणसाच्या 3 अवस्था असतात. जेव्हा या 3 अवस्था बंद होतात तेव्हा जागृतीतलं सत, स्वप्नातलं चित आणि गाढ झोपेतील आनंद हे सच्चित आनंद रूप आपलं नष्ट होतं का? मुळीच नाही. देह पडतो आणि सच्चित आनंद रूप अवकाशात मोकळेपणे वावरतं आणि त्याला तुर्या म्हणतात. म्हणजे माणूस गेला तरी सुद्धा सच्चित आनंद रूपी शुद्ध ज्ञान जे राहतं त्याला तुर्या म्हणतात. तुर्या म्हणजे सब गया फिर तू रया. म्हणजे माणूस गेला, जीव गेला, पण तू माणसाला आणि जीवाला आतून प्रेरणा देणारं जे तत्व ते राहिलं. म्हणून तुर्या हे आत्मतत्व आहे. आणि हे तुर्या हे आत्मतत्व जीवाच्या जीवनात जागृतीमध्ये सत, स्वप्नामध्ये चित आणि गाढ झोपेत आनंद असं 3 तऱ्हेचं ज्ञान देत असतं. परंतु ते एकत्वाने संवित, एकत्वाने शुद्ध आत्मज्ञान आहे. आणि शुद्ध आत्मज्ञाने कधीही जीवदशा संपली तरी सुद्धा राहतच. म्हणून सब गया फिर तू रया म्हणजे जीव गेला तरी सुद्धा जे राहतं त्याला आत्मा म्हणतात. म्हणजे बाळा, तुला तू अनन्य असे जाणवलं, त्याचा अर्थच तू जिवंत असताना सच्चिद आनंद रूपी असलास तरी सुद्धा देह पडल्यानंतर सच्चिद आनंद हे 3 प्रकार नष्ट होऊन शुद्ध आनंद रूपाने ज्ञान सघन असं तुर्या रूपे तुझं अस्तित्व असणारच आहे. तेव्हा तुला तू अनन्य आहेस कळलं, यातच तुझं सच्चिदानंद तिहेरी ज्ञानाचं रूप जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुला जाणवेल. आणि अर्थातच देह पडल्यानंतर देहातीत जेव्हा ही गोष्ट जाईल तेव्हा ती गोष्ट आत्मा परमात्म्याला मिळावा
किंवा बिंदूचा सिंधू व्हावा, तसं हे सच्चिदानंद रूप देह पडल्यानंतर बिंदूचा सिंधू होतो. तसं ते परमात्म रूप म्हणून आत्मा म्हणून तू गेलास, परंतु परमात्मा म्हणून तू राहिलास, अशा अर्थी तू या अवस्थेत जातो. तेव्हा हे जे तुला तुझं शुद्ध असणं कळलेलं आहे, हेच तुझं सच्चिदानंद रूप आत्मरूप. पण तू आत्मा कुठल्याही धर्माच्या गुणाच्या पलीकडे आहे, म्हणून खऱ्या अर्थाने तू सद्घन चिद्घन आनंद घन आहेस. हे जे तुला कळतं तेच तुझं परिपूर्ण ज्ञान सघन असणं. म्हणून आत्मा हा ज्ञानाने परिपूर्ण आहे. हे जे तुला कळलं ते केवळ तू शांत बसलास, तुझ्या मनातले विचार शब्द नष्ट झाले, तुझ्या इंद्रियांची हालचाल थांबली, तुझ्या इच्छापेक्षा नष्ट झाल्या, आणि अन्यथा तू जो सतत चलित असतोस, हालचालीत असतोस, अस्वस्थ असतोस, तो तू आता एक स्तब्ध झालास. स्तब्ध कुठे झालास? तुझ्या मूळ रूपाशी, सच्चिदानंद स्वरूपी शिवोहम शिवोहम सुद्धा तू म्हणत नाहीस. आता तू तुझ्या फक्त असणेपणाशी निस्तब्ध झालास. हे असणेपणाशी निस्तब्ध होणं म्हणजे सद्घन चिद्घन आनंद घन नव्हे, केवळ आणि केवळ ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या आत्म्याशी तू निस्तब्ध झालास. आता याखेरीज तुला आत्मज्ञान म्हणजे काय होणार? सारांश आत्मा त्रिधर्मी सच्चिदानंद वाटला भासला तरी आत्मा व त्याची जाण ओळख केवळ ज्ञान सघन अशीच आहे. आता आत्मा व आत्मज्ञान हेही वेगळेपणी उरत नाही, म्हणून तू प्रत्यक्ष स्वतःच आत्मा, स्वतः आत्मज्ञानी म्हणून अनन्य आत्माच आहे. जसं सूर्य व त्याची किरणे वेगळी नसतात, तसं आत्मा व आत्मज्ञान वेगळं नसतं. म्हणून तू आत्मा म्हणून आता ज्ञान सघन आहेस. म्हणून तू आत्माही आहेस, आणि अर्थातच तुझी मूळ जी आत्मशक्ती आत्मज्ञान तीही तुझ्यात तशी सामावलेली आहे. जसा आंब्यामध्ये आंब्याचा रस असतो, द्राक्षामध्ये द्राक्षाचा रस असतो, तसं आत्म्यामध्ये आत्मज्ञान रूपी रस सामावलेला असतो. आणि या कारणानेच खऱ्या अर्थाने तू अनन्य आत्माच आहेस, अन्य नाही असा शुद्ध केवळ परमात्मा किंवा आत्माच आहेस. याला म्हणायचे शहाण्या माणसाला तत्वाद्वारे होणारी आत्मा किंवा आत्मज्ञान प्राप्ती. किंवा शहाण्या माणसाला तत्वाच्या उलगड्यातून आत्मप्राप्ती होते हे पाहिलं. आता मूढाला युक्तिप्रयुक्तीने आत्मबोध कसा प्राप्त होतो ते पाहू. एक सशक्त धष्टपुष्ट आणि दांडगा म्हणावा असा माणूस असतो. तो पैसा अडका, शेतीवाडी, इस्टेट भरपूर असल्याने आणि अर्थात उत्तम शरीर यष्टीचा सशक्त असूनही सतत मनात उलट सुलट विचार येणारा असतो. मानसिक विचारांनी हैराण झालेला तो माणूस अन्यथा सारे काही सांसारिक सुख असूनही केवळ या अनेकानेक उलट सुलट विचारांनी मानसिक स्वास्थ्य नष्ट झालेला, चिंतापूर्व अस्वस्थ उदासवाने जीवन जगणारा असतो. त्याच्या या चिंतेचे समाधान कोणीच करू न शकल्याने तो अगदी जीव द्यायच्या विचारात असतानाच कर्मधर्म संयोगाने त्याची एका अत्यंत साध्या माणसाशी, खरे तर तो माणूस साधूच असला पाहिजे, गाठभेट होते. तो साधूला आपल्या विचाराने हैराण झालेल्या अस्वस्थ मनाची व जीवनाची कहाणी सांगतो. साधू मंदस्मित करून म्हणतो, काळजी करू नको, मी एक साधा सुद्धा उपाय तुला सांगतो. त्याचा महिनाभर अवलंब करून पहा व नंतर 1 महिन्यानंतर मला येऊन तू पुन्हा भेट. तो उपाय असतो, त्या अस्वस्थ मनाच्या माणसाने एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेत दर दिवशी किमान 2 तास बसायचे आणि मनात कोणताही विचार येवो तो येताच म्हणायचे, हे सारे खोटे आहे. झाले असे महिनाभर चालले. विचार येताच हे खोटे आहे, विचार येताच हे खोटे आहे, असे लगेच म्हणता म्हणता महिनाभर सरून गेला, कधी कळलं नाही. त्या माणसाने अत्यंत श्रद्धेने हे सारे संयम व चिकाटीने पार पाडले व महिना झाल्यानंतर त्याने त्या साधूची ठरलेल्या जागी पुन्हा भेट घेतली. महिनाभरानंतर त्याचा व साधूचा झालेला संवाद ऐका. अस्वस्थ माणूस, महाराज, आता मला अगदी छान व प्रसन्न वाटत आहे. अनेकानेक विचारांचे भूत माझ्या डोक्यातून किंवा बुद्धीतून व अर्थात मनावरून उतरले आहे. खरं तर हे सारे विश्वच खोटे आहे असे मला आता अंतःकरणापासून वाटत आहे, आणि त्या कारणाने माझे जीवन पूर्वीच्या तुलनेत अधिक शांत व आरामदायी बनले आहे. मात्र हा चमत्कार का व कसा घडला ते कृपया मला खुलासेवार सांगा. साधू म्हणतो, हो, यात विशेष असे अद्भुत काही नाही.
पूर्वी तुम्ही आर्थिक व भौतिक सुखाचे दृष्टीने परिपूर्ण असल्याने खरे तर तुम्हाला नव्हते शारीरिक कष्टाचे काम पडत व नव्हती सांसारिक किंवा प्रापंचिक काळजी. मात्र असे असतानाही प्रत्येक जीवाच्या आत जी प्राण ऊर्जा किंवा प्राणशक्ती वसत असते तिचे वहन ती चैतन्य किंवा चेतना असल्याने सर्व शरीरात इंद्रियात किंवा 36 तत्वात चालू होतेच ना. तसेच ते त्यापैकीच एक असलेल्या तुमच्या मनातही चालू होते. मनाचे कामच विविध कल्पनांमध्ये विचारांमध्ये रममाण होण्याचे आहे. म्हणूनच मनाला माया किंवा मायावी म्हणतात. जेव्हा काहीच काम तुम्ही करत नव्हता किंवा तुम्हाला त्याची गरज नव्हती तेव्हा मुळात मायावीच असलेले मन गप्प थोडेच बसणार. कारण आतमध्ये प्राण ऊर्जा तर सर्व इंद्रियांमधून धावतच असते आणि प्राण ऊर्जा जेव्हा सर्व इंद्रियांमधून जात येत असते तेव्हा सर्व इंद्रिय अशी ना तशी चलित होत असतात आणि मन तर सर्वात चलित असणारे म्हणून मनाला माया म्हणतात. तर आता हे मायावी मन गप्प थोडेच बसणार. त्याच मनाला गप्प करण्यासाठी आला विचार, खोटा विचार, खोटे आहे असे म्हणा. म्हणून तुम्हाला मी एक साधा उपाय सांगितला. विचार आला तो विचार खोटा आहे, विचार आला हे सारे खोटे आहे, अशी सोपी युक्ती मी तुम्हाला सांगितली. आता तुमच्या लक्षात आले ते म्हणजे जर सर्व विचारच खोटे आहेत तर सर्व विचार येणारे मन खोटे आहे आणि मनाद्वारे हे जे सर्व आपल्याला जाणवते ते खोटे आहे आणि हे जर जाणवणारे मनाद्वारे जाणवणारे खोटे आहे तर मनाद्वारे जे जाणवते ते सर्व विश्वाबद्दल जाणवते म्हणून मनाद्वारे जाणवणारे विश्व खोटे आहे. म्हणूनच म्हणतात की संपूर्ण विश्व ही मनाची निर्मिती आहे. आता तुला जेव्हा कळले हे सारे खोटे आहे तर मन खोटे आहे आणि मनोनिर्मित हा पसारा खोटा आहे हे आता तुझ्या लक्षात आले. सर्व जीव किंवा प्राणी यांच्या हृदयात जी प्राणशक्ती प्राण चलित असते किंवा चलित असतो तो किंवा तीच खरे तर ब्रह्मचेतना. या साऱ्या ब्रह्मचेतनेच्या दृश्यरूप पसाऱ्यालाच मायावी म्हणजे तात्पुरते क्षणभंगूर विश्व म्हणतात. हे तुमच्या आता शांत झालेल्या मनाने ओळखले आहे. मनाचे अमन परमशांत चैतन्य रूप जाणणे ओळखणे म्हणजेच अचल अढळ परमेश्वर आत्मा परमात्मा यांचे शुद्ध ज्ञान. पूर्वी तुम्ही चेतनेच्या दृश्यरूप पसाऱ्याला म्हणजेच मायावी जगाला सत्य मानत असल्याने जे असत्यच असते ते अर्थात अशाश्वतच असते. म्हणून मायावी जगाला सत्य मानणे हे असत्यच होते आणि अर्थातच ते अशाश्वतच होते. कारण सर्व जे मायावी असते ते क्षणभंगूर असते. म्हणून दृश्यरूप पसारा खोटा हे जे आता तुमच्या शांत परमशांत मनाला खरे तर अमन किंवा न मनाला कळले तोच तुमच्या हृदयातील परमशांत परमेश्वर ज्याच्या शक्तीने हे क्षणभंगूर जग जन्माला येते. मात्र तो स्वतः शाश्वत चैतन्य म्हणून आत्मा परमात्मा किंवा ब्रह्मरूप केवळ असणेपणी कैवल्य शांतीत आणि जन्म मरणाच्या पलीकडे असतो. इतरांना जन्म मरण देणारा स्वतः जन्म मरणातीत असल्याखेरीज त्याला ईश परमेश आत्मा परमात्मा किंवा अचल अढळ ब्रह्म चित्रे येतात जातात पडदा स्थिर असतो. मी सांगितलेल्या उपायाने तुमची येणारी जाणारी मानसिक मायावी चित्रे गेली. मात्र आता तुम्ही स्वतःच अमन न मन रूपे परमशांत झालात. पूर्वी तुमच्या मनाच्या पडद्यावर चित्रे येत होती ती चित्रे तुम्ही खरी मानत होतात. परंतु येणारा प्रत्येक विचार खोटा असा जेव्हा तुम्ही महिनाभर अभ्यास केलात तेव्हा येणारा विचार किंवा मनातील चित्रे खोटी हे तुमच्या लक्षात आलं आणि पाठचा शांत पडदा मनरूपी अमनरूपी पडदा तुम्हाला दिसला. मात्र आता तुम्ही स्वतःच अमन न मन रूपे परमशांत आत्मा ब्रह्म म्हणून उरलात. हेच ते खरे आत्मज्ञान. पूर्वीचा अस्वस्थ मात्र आता परिवर्तन झाला स्वस्थ माणूस. पहिल्या अस्वस्थ माणूस काय बोलला नंतर साधू काय बोलला आणि साधू बोलल्यानंतर आता सरते शेवटी पूर्वीचा अस्वस्थ मात्र आता परिवर्तन झालेला स्वस्थ माणूस काय म्हणतो ते पहा. महाराज मी धन्य झालो. किती सोप्या पद्धतीने या वेड्याखोया माणसाला तुम्ही माझ्यात लपलेला देव दाखवला. माझ्यातील अमन किंवा न मन आत्मा परमात्मा दाखवला आणि मला कायमस्वरूपी शांती सुख भोगण्याची पात्रता प्रदान केली.
आता साधू मंदस्मित करीत म्हणतो, कल्याणमस्तू कल्याणमस्तू कल्याणमस्तू. म्हणजे मनात जे येईल ते सारं खोटं आहे. एवढ्या एका साध्या युक्तीद्वारे वेड्याखुळ्या माणसाला आत्मज्ञान झाले आणि तत्वाचा उलगडा करून ज्याला सांगितले तो शहाणा माणूस पूर्वीपासूनच सर्वसाधारणपणे मी कोण, माझं स्वरूप काय याचा विचार करीत होता. त्याला तत्वाच्या साहाय्याने म्हणजे शहाण्या माणसाला तत्वाच्या उलगड्याने आत्मज्ञान होते आणि वेड्या किंवा तुलनेने जडबुद्धीच्या माणसाला युक्तिप्रयुक्तीने आत्मज्ञान होते. येथे त्या जडबुद्धीच्या माणसाला मनात विचार येताच तो खोटा आहे असं दिवसातून किमान 2 तास शांत झाडाखाली बसून चिंतन करत राहा असं म्हटल्याने महिन्याभरातच हे संपूर्ण मायावी विश्व त्या वेड्या माणसाच्या मनरूपी पडद्यावरच गेलं आणि त्याच्या मनाचा पडदा अमन नमन झाला. आणि असा अमन नमन पडदा हेच ते मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे प्रसन्न मन म्हणजेच आत्मा, म्हणजेच परमात्मा, म्हणजेच आपल्यातील अत्युच्च दर्जाची प्राणशक्ती नव्हे तर आता क्रांतिकारी पद्धतीने बनलेली किंवा वर्तनात आलेली ससंवेद्य आत्मशक्ती, स्वतःच स्वतःला जाणणारी आत्मशक्ती. आणि हे सर्व होतं तेव्हाच माणसाला आपल्यातील देवाचे दर्शन म्हणजे आपल्यातील आत्मा परमात्म्याचे दर्शन होते. तर आज या प्रसंगी आपण पाहिलं की मूढाला युक्तिप्रयुक्तीने आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते आणि शहाण्या माणसाला थोडा तत्वाचा अधिक उलगडा केला तर आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. ते सांगायचा मुद्दा असा आहे की आत्मज्ञानी प्रत्येक जीवाची ज्याला आपण म्हणतो मालकीच आहे. आत्मज्ञानाचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे. फक्त जीवाने थोड्याशा सजगतेने पाहिलं तर प्रत्येकाला आपल्यातील आत्मा आणि त्याची शक्ती आत्मज्ञान रूपी ससंवेद्य शक्ती दिसून येईल. तर आपण सर्वांनी आज या निरूपणाचा विशेष करून काळजीपूर्वक श्रवणाद्वारे लाभ घ्यावा आणि मनन चिंतनाद्वारे आपल्यातील देवाचे दर्शन घ्यावे. इतकं सांगून हे निरूपण येथेच संपवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.